नमस्कार मंडळी. उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा दुर्दैवी मृत्यू, त्यानंतर बारामतीमध्ये सुरू झालेलं वारसा हक्कातून घमासान, अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतलेली शपथ 4-5 दिवस सगळा मीडिया हा तिथे अडकला होता. आणि त्यामुळे ठाकरे ब्रँडचा मनोज जरांगे पाटील झाले आहेत का, असा प्रश्न आता मला पडलेला आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरले. आरक्षणाचा मुद्दा लावून धरत असताना ते कधी राजकारणात उतरले हे अनेकांना कळलं नाही. पण जरांगे पाटील यांना मात्र ते कदाचित माहीत असावं, कारण त्यांनी अगदी सुरुवातीपासून आपला जो स्टान्स होता, आपला जो पवित्रा होता, हा राजकारण्यासारखाच ठेवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायचं. जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नव्हते, उपमुख्यमंत्री होते, तेव्हाही जरांगे पाटील हे त्यांनाच टार्गेट करत होते. आणि मीडियाने त्यांना प्रचंड प्रसिद्धी दिली. जरांगे पाटील यांच्या लाखांच्या सभा, त्यानंतर त्यांचा रोड शो, कुठलाही मराठी न्यूज चॅनल ओपन केलात की आपल्याला जरांगे पाटील दिसायचे. आरक्षणाचा मुद्दा हळूहळू मागे पडला आणि मग जरांगे पाटील हे हटून बसले फडणवीसांच्या विरोधात. त्यातून राजकारणच झालं. अर्थात मीडियाला हे राजकारण कळत नव्हतं का, तर नक्कीच कळत होतं. पण फडणवीसांच्या विरोधात म्हणजे भाजपच्या विरोधात काहीतरी होतंय म्हटल्यावर मीडियाने तो मुद्दा लावून धरला. अर्थात फडणवीस हे आरक्षणाच्या विरोधात नव्हतेच. ते 2014 मध्ये पहिल्यांदा ज्या वेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेसही त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली आणि मराठांना आरक्षण दिलं, ते हायकोर्टात टिकून दाखवलं. पण त्यांची सत्ता गेली आणि नंतर आलेल्या महाविकास आघाडीला सुप्रीम कोर्टात ते टिकवता आलं नाही. असो, मुद्दा असा आहे की प्रत्येक वेळेस जरांगे पाटील हे फडणवीस यांना टार्गेट करत होते. आणि ते टार्गेट करत असताना लाखांच्या ज्या सभा त्यांच्या व्हायच्या, त्यांना जो प्रतिसाद मिळायचा, त्यावरून बाकी कोणी नाही पण मीडियाने एक ठामपणे ठरवलं होतं की आता महाराष्ट्रात भाजपची काही दडगत नाही. कारण जरांगे पाटील तर खुलं आव्हान देत होते की भाजपच्या उमेदवारांना पाडा. झालं काय मित्रांनो, विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांचं आव्हान कोणीच पाळलं नाही आणि भाजपला मोठं यश मिळालं. महायुती सत्तेत आली. लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील इफेक्ट होता का, तर तो नव्हता. लक्षात घ्या, तो नव्हता. त्यावेळेस भाजप ही गाफील राहिली आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. त्यावेळेस भाजप आणि भाजपचा मतदार गाफील राहिला नसता तर 2024च्या लोकसभा निवडणुकीचा निकालही वेगळा असता. पण आपण ते केलं. आपण म्हणजेच कोणतरी या आविर्भावात जरांगे पाटील बोलत होते आणि मीडिया त्यांना चढवत होता, अगदी हरभराच्या झाडावर चढवत होता. विधानसभा निवडणुकीत त्याचा परिणाम झाला नाही. त्यानंतर महानगरपालिका आणि आता पंचायत समितीच्या वगैरे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, तिथेही जरांगे पाटील इफेक्ट जाणवला नाही. मग हे जे गारुड जे उभं होतं, ते कोणी उभं केलं होतं? ते मीडियाने उभं केलं होतं मित्रांनो. आणि मीडियाला अशी बावली नेहमी लागतात, अशी बावली लागतात. जरांगे पाटील यांचा इफेक्ट, त्यांचा परिणाम दिसत नाही म्हटल्यावर मीडियाने जरांगे पाटील यांना दूर ठेवलं. आता तर जरांगे पाटील यांची एखादी बातमी पण दिसत नाहीये मित्रांनो. का? कारण आता मीडियाने ठाकरे ब्रँडला आपल्या पोटाशी कवटाळलंय. ठाकरे ब्रँड
ठाकरे ब्रँड दोन बंधू एकत्र येणार, ते सगळे भाजपला हरवणार, असं सगळं चाललं होतं. काय झालं मित्रांनो? ठाकरे ब्रँडचं काय झालं? मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप विजयी झाली आणि ठाकरे ब्रँड पराभूत झाला. हे सत्य आहे आणि ते सत्य कोणीही नाकारू शकत नाही. अगदी मीडियाने कितीही कोंबडं झाकण्याचा प्रयत्न केला तरीही उजेडायचं काही राहिलं नाही. ते सत्य पुढे आलं. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की मीडिया हे सगळं बोंबलत होती आणि इथे मात्र लोकांनी ठाकरे ब्रँड काय आहे हे दाखवून दिलं, जनतेने दाखवून दिलं. आणि त्यानंतर मग ठाकरे ब्रँड दुसरा मुद्दा चर्चेला नाही. अशा वेळेस फक्त ठाकरे ब्रँड, मग काहीतरी होऊन ठाकरे ब्रँडचा म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचा महापौर होईल, त्याचं चरवण सुरू झालं. जरांगे पाटील यांची टीआरपी कमी झाली होती आणि त्यामुळे जरांगे पाटील मागे पडले आणि ठाकरे ब्रँड हे कवटाळला गेला. आता प्रश्न असा आहे की अजितदादांच्या मृत्यूनंतर जे पुढे राजकारण सुरू झालं, या 4-5 दिवसात तुम्ही कुठे ठाकरे ब्रँड ऐकलात का मित्रांनो? जे जरांगे पाटील यांचं झालं तेच ठाकरे ब्रँडचं झालं. आज ठाकरे ब्रँड, महापौर कोणाचा, अमक तमक काहीही ऐकू येत नाहीये. कारण मीडियाला आता ठाकरे ब्रँड हे बावलं देखील नकोय. कारण त्यांना नवीन बावलं मिळालंय, ते म्हणजे अजितदादा यांच्या नंतरचं महाराष्ट्रातलं राजकारण. प्रयत्न करून झाले शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा पवार गटाला अजित पवार गटामध्ये सामील करून मग त्यांना सत्तेत आणून बसवण्याचे सगळे प्रयत्न झाले, पण तेही सफल झाले नाही. तेही सफल झाले नाहीत. आज परिस्थिती अशी आहे की तिथेही मीडिया सपशेल हरलाय. मीडिया सपशेल हरलाय आणि मुद्दा असा की मग ठाकरे ब्रँड आणि जरांगे पाटील यांचं काय झालं? जरांगे पाटील यांना ज्या मार्गाने मीडियाने नेलं, त्याच मार्गाने ठाकरे ब्रँडला नेऊन मीडियानेच त्यांना संपवलं. आज हे सत्य आहे आणि ते अगदी स्पष्ट दिसतंय. कुठलंही चॅनल उघडा, न्यूज चॅनल, तिथे तुम्हाला दिसेल ठाकरे ब्रँड गायब झाले आहेत. जरांगे पाटील तर कधीच गायब झाले होते, आता ठाकरे ब्रँडही गायब झाले आहेत. आणि आता मुद्दा आहे फक्त आणि फक्त अजितदादा, त्यांचा वारसा हक्क आणि शरद पवार. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. पण एक मुद्दा राहिला सांगायचा, तो असा की जो मीडियाच्या नादी लागला, मुळात ठाकरे ब्रँडच मीडियाने तयार केला होता आणि आज तोच ठाकरे ब्रँड मीडियाने संपुष्टात आणला. जरांगे पाटील ब्रँड हाही मीडियाने तयार केला आणि तोही मीडियाने संपवला. जो जो मीडियाच्या नादी लागला तो तो संपला. हा त्यातून मिळणारा धडा असतो. असो मंडळी, मी आपली रजा घेतो. मी आबा माळकर. धन्यवाद.